गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही? नमस्कार सगळ्यांना. आता मी कोकणात फायनली पोहोचलो आहे. तर आता आम्ही चाललोय भात लावायला, म्हणजेच की आज आहे भात लावणी. कोकणात हे सगळं बघायला भेटतं, गावी हे सगळं बघायला भेटतं. आपल्या इथे शहरामध्ये मुंबईमध्ये हे सगळं बघायला नाही भेटत. तर हा माझा पहिल्यांदा एक्सपिरियन्स असेल की मी भात लावतोय. मला पण थोडा एक्साइटमेंट आहे की मी भात लावतोय वगैरे. ठीक आहे, तिकडे गेल्यानंतर बघू. आता मी एकटा लेट उठलोय, बाकी सगळेजण गेलेत पुढे, कारण की मी झोपलेलो, ट्रॅव्हलिंग करून खूप थकलेलो. तर ते लोक आता गेलेत पुढे. बघू, तर आपण पोहोचू तिकडे. तुम्हाला दाखवतो मी तिकडे गेल्यानंतर की तिकडे कसं भात लावताय, काय करतायत. पुरा चिक्कल चिक्कल केलाय तिकडे, तर ते उतरायचं आहे, भात बीत लावायचं आहे. तर आपण भेटू तिकडे गेल्यानंतर. तोपर्यंत व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, मिस न करू. चला. फायनली पोहोचलो आहे लावणी करायला शेतीमध्ये. तर आता लावणी स्टार्ट झालेली आहे. तिकडे सगळे लावतायत भात. त्या भावाने पण आता आपले ट्रॅक्टर वगैरे आता चाललाय इकडे. तर भेटू आपण तिकडे गेल्यानंतर. मी पण करणार तिकडे भात लावणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो की तिकडे भात कसे लावतायत. तर फायनली मित्रांनो, भात लावायचं काम चालू झालंय. तुषारदा वगैरे भात लावतायत, गावचे लोक सगळे भात लावतात इकडे, बघू शकता. म्हणून मी तुला काका बोललो बरोबर पाठी रशी पाठी घे 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 चालू असं. अरे मग ते पाठीच घेतोय तो होईल ना. सर, ओ सर, ओ सर, सांगा नीट पोरांना. अरे बाबे माझ्याकडे बघ ना. पकड बघतो लाव ही लाईन बाकी हा व्हीव आहे गावचा. नाही 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 हाव आहे ना. बघ हाव आहे. बघू शकतात भात लावताय. मी पण थोड्या वेळ इकडे जाणार आहे भात लावायला. आता दाखवतो तुम्हाला तिकडे, पूर्ण बघा व्हिडिओ. फायनली भात लावायचं काम चालू झालेलं आहे. इकडे लोक भात लावत आहे. हा, कसं वाटतंय भात लावतोय? ट्रेनचा नंबर देऊन ठेव. कोणाला करायचे असेल भात लावणे ते येणार सांग. ठीक आहे, ठीक आहे. पाचरळ पुणेच जा तिकडे. आता ट्रॅक्टर फिरून झालाय पुणेच जायचं काम. मी पण थोड्या वेळ जाईल भात लावायला, दाखवीन तुम्हाला. अरे थांब 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 तू. थोडीशी ओरडाओरडी चालते, काय नाही. मित्रांनो, आता जातोय फायनली भात लावायला. दाखवतो तुम्हाला कसा एक्सपिरियन्स आहे तो. आवाज चिखलात जायला लागतं एवढं. कुठे आहे भात? मित्रांनो, भात लावतोय 2-3 शिव्या खाऊन. ओम ते घेऊन एक बंडल आव्हान बरोबर लावतोय मित्रांनो, वाटतं मला. अजून पण शिव्या नाही खाल्ल्यात, म्हणजे बरोबर लावतोय. काय बरोबर लावतोय? जवळ नको घेऊ. मी गॅप बघ किती दिलाय. फटाफट हा एक एक फुटाचा गॅप दिला तरी चालेल. इकडे इकडे लावतो, इकडे लावतो. बघू शकता मित्रांनो, बैलांनी कसं नांगर करतात. तर मित्रांनो, फायनली भात लावून झाला आहे. आता मस्त आंघोळ केली, फ्रेश झालो. थोडासा अंगाला पुरा चिपचिप झाली, माती माती होती. पण भात लावून झालेला आहे फायनली. भाई, म्हणजे गावच्या लोकांना मानला पाहिजे की एवढा भर पावसामध्ये ते लोक भात लावतात, शेती करतात. शेतकऱ्यांना पण मानला पाहिजे. पण एकदम भारी एक्सपिरियन्स होता. मी फर्स्ट टाइम केलं, पण एकदम मस्त वाटलं. थोडा पहिला पहिला वाटलं की म्हणजे एकदम पाय असा दलदल जातोय, माती माती होती सगळी. पण नंतर एकदा जरा लावायला चालू केला भात, एकदम भारी वाटलं. मस्त होता एकदम एक्सपिरियन्स तो. तर आता आम्ही चाललोय वेळस बीचला. वेळस बीचचा प्लॅन झाला आमचा जायचा. वेळस बीच मंडणगड पासून काहीतरी 20 किलोमीटर आहे. तर भेटू आपण तिकडे गेल्यानंतर. वेळस बीचचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा आहे. कसं बाव्या, गावचा बाव्या आहे, शाळ दादा, पुणे दादा आहे. आणि अजून एक गाडी निघाली आहे, ती डायरेक्ट पुढे भेटेल आपल्याला. त्यामध्ये अंकिता ताई आहे आणि अंकित दादा आहे. चला.
मित्रांनो चाललोय वेळस बीचला. आता इथून चालत चालत जायचंय. 5-10 मिनिटं वॉकिंग आहे. आम्ही तुम्हाला आता पोचल्यावरती सांगतो, तिकडे दाखवतो की वेळस बीचचा हे कसं आहे, आपला व्ह्यू वगैरे कसा आहे. ठीक आहे, चालताय रस्ते आपला तुषारदा पण चालतोय कडा. मागे सगळे चालतायत, 8 जण पुढे गेलेत, 8 जण मागे आहेत. भेटू आपण तिकडे वेळस बीचवर गेल्यानंतर, व्ह्यू दाखवतो. मगर स्पॉट झाली आहे. मग काही सांगितलेलं मी, आपल्यासोबत अजून 2 जण आहेत. तर हा अंकित दादा आहे, ही अंकिता ताई आहे, त्याची मम्मी आहे मागे. जे पप्पा पुढे गेले आहेत त्यांच्याशी पण आपण भेटू. पण चालतायत. हा भाऊ आपला बोलाय 5 मिनिटं आहे. 5 मिनिटं भावाचे होत आहेत. अरे अर्धा झाला भावा चालतोय. 5-10 मिनिटं समोरचा निसर्ग बघा तुम्ही. आता पुढे तुम्हाला थोड्या वेळाने कळेल किती निसर्ग प्रेमी आहोत आम्ही. ठीक आहे ठीक आहे भावा, 5-10 मिनिटं. अरे अर्धा तास झाला भावा, 5-10 मिनिटं बोलता बोलता. समुद्र किनारा. हा ठीक आहे भाऊ, तुझे 5-10 मिनिटं समजले मला आज. मग तू मला सांग, तिकडनं तू जे चालू केलंस हा. कितीपर्यंत तू आलास मला खरं खरं सांग. अरे पण तू कुठे 5-10 बोललास? 5 मिनिटं बोल- कुठे बोललास? 5-10 मिनिटं कुठे बोललो, ते किती गाडी वर आहे बोललो. हा मग अरे किती वेळ झालं तुम्हाला सांग. ठीक आहे, टाकतो 5-10 सांगतो मिनिटं भावा. झाले. हे पण ना समोर तो बघ ना समुद्र तुमच्या पण किनारा. ग्रुप मध्ये असं असेल भाई, 5-10 मिनिटं बोलणारा, पण त्याच्या कधी 5-10 मिनिटं संपत नाही. हा बघा, हा आहे तो. आम्हाला बोलला बीच दाखवतो, भावाने जंगलात आणून सोडलं आम्हाला, जागाच नाही पुढे जायला. अरे बाबा, आता जावा हे दलदलात पाय टाकून. एक भाऊ पोचलाय, दुसरे भाऊ कसे पोचताय आता. 2, 3, चल फायनली पोचला हा. आता मी ट्राय करून बघतो पोचीन का. बघू गाईस कसं जातोय ते. 1, 2, हे मी पकडतो ना. 3. आलो 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 गाईस, आहे गाईस, आलो आलो. आज लोक येत आहेत, बघू कसे येत आहेत ते. या या या, खतरों के खिलाड़ी बचेंगे तो और भी लड़ेंगे गाइस. खाली आहे. आता काय काय नाही अगे पाहिजे. हे बघ काय नाही. येत येत आहेत. आरामात या का, आरामात या. पोचले आईस काका भेटलेत, अंकिताचे पप्पा भेटलेत. बघू आता बीच वर गेल्यानंतर फोटो काढू, पुरा ग्रुपचा फोटो काढून टाकू आम्ही ब्लॉग मध्ये. बघा एकदम समुद्र मस्त आहे. मित्रांनो, पोचलो आहे बीच वरती. फोटोशूट चालू झालेला आहे भावाचा. भावा वाटतोय. खूप भारी वाटतंय. वेळास बीच इकडे तुम्ही आलात पंढरगडला वगैरे कुठे, इकडे वेळसला त्या बीच वरती कोण नसतं. एकदम बीच एकदम सुनसान, एकदम शांत, फुल रिलॅक्स. ते एकदम आपलं जे थकान असेल ते एकदम निघून जाईल. पूर्ण मजा. भाव घेऊन टाकू गाईस, कोण नाही, कोण नाही, फक्त 4-5 जण आम्ही एवढे आहेत, तेवढे लोकच आहे, आणि कोणच नाही बीचवर. मला फक्त आता बीचचा व्ह्यू दाखवतो, तो व्ह्यू फक्त तुम्ही बघा बस. तो व्ह्यू मिस करू. आणि फायनली आम्हाला आणलं इकडे. 5 मिनिट बोलता बोलता चेक करा, व्ह्यू बघा. इथं आता निघालो आहे वेळस बीच वरनं. तर बाय सगळ्यांना, बाय. व्ह्यू बघितला असेल तुम्ही लोकांनी या ब्लॉग मध्ये. बिबट्या आहे तिकडे, पण व्हिडिओ येत नाही प्रॉपर. तर मित्रांनो, फायनली सगळं भात बीत लावून झालाय. आता चाललोय घरी, म्हणजेच की मुंबईला. घरी जायचं तर काही मन नाहीये, पण जावं तर नक्कीच लागणार आहे. आता आपण तुषारला विचारूया, तुझं काय म्हणणं आहे बाबा ह्याच्यावरती. घरी जायचं मन तो काय होत नाही. इच्छा असं वाटते अजून 4-5 दिवस आपण राहू इथे. पण काय जायला लागेल परत मुंबईला, पण बाकीचे काम आहेत, सगळं हे आहे पेंडिंग राहिले आता 4 दिवसाचं. तर पूर्ण करायचं आहे आपल्याला. तर आम्ही आता निघतो मुंबईला. परत भेटू आपण नवीन ब्लॉग. चला गाईस, व्हिडिओ आवडला. पाचराळ आले आपण बघितलं असेल हा गुन्हेजरा. ठीक आहे मित्रांनो, चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तो पण सगळ्यांना गुड बाय, लव्ह यू ऑल, थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय बाय.